नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मुख्य सेविका पदोन्नतीकरिता प्रमाणपत्र देताना उक्त संदर्भ क्रमांक 1 ते 6 चे अवलोकन करून एकत्रित प्रमाणपत्र द्यावयाचा जो नमुना आहे तो नमुना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविकेतून निवडीद्वारे मुख्य सेविका पदोन्नती परीक्षेस बसण्यास पात्र असणाऱ्यांना सबब प्रमाणपत्र कशा पद्धतीने देण्यात येतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुमच्या समोर हा प्रमाणपत्र आहे. मुख्य सेविका पदोन्नतीकरिता प्रमाणपत्र देताना उक्त संदर्भ क्रमांक 1 ते 6 चे अवलोकन करून एकत्रित प्रमाणपत्र द्यावयाचा नमुना. हा जो प्रमाणपत्र आहे तो मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या पोस्टच्या माध्यमातून देखील कम्युनिटी पोस्टमध्ये मी पोस्ट करणार आहे. ज्या अंगणवाडी सेविकेंना वय या ठिकाणी सेवा 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत, म्हणजे दिनांक 1/1/2025 रोजी नियमित अखंडित या ठिकाणी नियमित सेवा 10 वर्ष पूर्ण झालेला आहे, अशा अंगणवाडी सेविकांनी तिथून म्हणजे कम्युनिटी पोस्टच्या माध्यमातून तो या ठिकाणी प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्यायचा आहे. बऱ्याच जणांचे पुन्हा आपल्याला कमेंट असतात की मुख्य सेविका पदोन्नतीकरिता जो प्रमाणपत्र तुम्ही व्हिडिओ बनवलात तर तो प्रमाणपत्र आम्हाला कुठून मिळणार. तर तैनो सरळ सरळ स्पष्ट आहे की माझ्या या यूट्यूब चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये हा प्रमाणपत्र मी शेअर करणार आहे. तिथून देखील तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा डाउनलोड करू शकता. बघा, प्रमाणपत्र दिनांकाचा तपशील असणार आहे. श्रीमती बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प आपल्या कार्यालयाचे नाव, यांचे अधीनस्थ आपलं बीट क्रमांक असणार आहे. त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं अंगणवाडी क्रमांक, यामध्ये दिनांक, किती तारखेपासून तुम्ही कितीपर्यंत कार्यरत होता तो देखील या ठिकाणी दिनांक मेन्शन करायचा आहे. कार्यरत होत्या व सद्यस्थितीत देखील कार्यरत आहे. त्याचप्रमाणे असेही प्रमाणित करण्यात येते की श्रीमती डॅश डॅश म्हणजे आपलं स्वतःचं अंगणवाडी सेविकेचं नाव येणार. यांच्याबाबत खालीलप्रमाणे प्रमाणपत्र देण्यात येते की पहिला मुद्दा आहे प्रमाणपत्रामध्ये अतिशय महत्त्वाचा, तो म्हणजे दिनांक 1/1/2025 म्हणजे GR देखील मुख्य सेविका पदोन्नतीसाठी GRमध्ये देखील हा तारीख नमूद केलं गेलेलं आहे. बाकीच्या सेविकेने देखील या ठिकाणी लक्षपूर्वक जाणीवपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे. दिनांक 1/1/2025 रोजी वर्ष म्हणजे 10 वर्ष नियमित सेवा झालेली आहे. दिनांक 1/1/2025 रोजी आपलं वय वर्ष किती आहे, त्या वय वर्ष 50च्या आत आहे. तुम्हाला अटी देखील आहेत, नियम आहेत, म्हणजे जसं की 10 वर्ष नियमित सेवा आणि 50 वर्षाच्या आत आपला वयोमर्यादा असणं गरजेचं आहे. त्यानंतर मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी पूर्ण झालेल्या आहेत, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये ग्रॅज्युएशन देखील विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर हिंदी मराठी भाषा पास झालेल्या असून सुटीस या ठिकाणी पात्र आहेत. त्यानंतर MSc IT आणि संगणकहर्ता म्हणजे MSc IT आणि संगणकहर्ता पास झालेले असून सुटीस पात्र आहेत. त्यानंतर 6वा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हिंदी मराठी व MSc IT संगणकहर्ता पास नसून शासन निर्णय दिनांक 10/10/2025 व दिनांक 3/7/2026 अन्वये परीक्षेस बसण्यास पात्र आहेत. वरील प्रमाणे सादर करण्यात आलेली माहिती कार्यालयातील उपलब्ध अभिलेखे व उक्त नमूद अंगणवाडी सेविका यांनी सादर करण्यात आलेल्या सत्यप्रती मी व्यक्तिशः पडताळल्या असून त्याच बरोबर असल्याची खात्री करण्यात आलेली आहे. आयुक्तालयाचे पत्र क्रमांक 560 दिनांक 4 फेब्रुवारी 2025 व पत्र जा क्रमांक 3367 दिनांक 5 ऑगस्ट 2026 नुसार श्रीमती म्हणजे आपल्या अंगणवाडी सेविकेचं नाव येणार. यावरील प्रमाणे अंगणवाडी क्रमांक 1 ते 6 मधील पात्रता निकषांची पूर्तता करीत असल्याने अंगणवाडी सेविकेतून निवडीद्वारे मुख्य सेविका पदोन्नती परीक्षेस बसण्यास पात्र आहेत. सबब प्रमाणपत्र देण्यात येत आहे. म्हणजे आपल्या प्रकल्पाचे नाव म्हणजे बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी पश्चिम किंवा प्रकल्प पश्चिम.
दिनांक आणि स्थळ प्रत देखील तुम्ही पाहू शकता. माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई व माननीय विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग या ठिकाणी पाहू शकता. म्हणजे मुख्य सेविका पदोन्नतीकरिता प्रमाणपत्र देताना आपापल्या स्तरांवर CDPO देखील तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती शेअर केलेलेच असतील. तिथून देखील तुम्ही डाउनलोड करा किंवा नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कम्युनिटी पोस्टमध्ये म्हणजे नियमित ज्या काही अंगणवाडी सेविका आहेत त्यांना ज्यांना 10 वर्ष नियमित सेवा झालेला आहे, ज्यांचं वय वर्ष 50च्या आत आहे, तर अशा अंगणवाडी सेविकेतून निवडीद्वारे ही जी मोठी भरती आहे म्हणजे जवळजवळ 275 जागेची मुख्य सेविका पदोन्नती परीक्षेस बसण्यास पात्र असणाऱ्या अंगणवाडी सेविकेंना हा प्रमाणपत्र आपल्या प्रकल्प स्तरावरून या ठिकाणी देण्यात येतोय. जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकांनी ज्यांनी खरंच या परीक्षेसाठी पात्र आहेत अशांनी हा प्रमाणपत्र डाउनलोड करून फॉर्म भरून आपल्या ऑफिसमध्ये या ठिकाणी जमा करणं गरजेचं आहे. बघा, वेगवेगळ्या प्रकारचे असेच महत्त्वपूर्ण नाविन्यपूर्ण ताज्या घडामोडी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नेहमी आपण घेऊन येत असतो आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.